श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टाध्याय श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मी केवळ मतिमंद केवी वरुण चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती। ज्यांच्या वरप्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमित असे। कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतियांचा चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो। सुरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे। म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसे ऐकोनी आवाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीच परी पहावया यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणी। मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले। कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी। तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विण हट योगे स्वामी कृपा न होय। मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्याग्रचिंत काही उपाय सुचेना। मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्यकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते। आता जाऊन या बडोद्यासी काय सांगे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून ती योजली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय। असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले। कडप्पा गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हा ही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाओनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितके व्यर्थ गेले। व्यर्थ दिवस गमविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशाते घेऊन बडोद्याचे आले परतून। समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभती पुढती सर्वत्र असे विचारती कोण जाते स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव धूपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला। स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळी रूपाने आज्ञा दिली जावया। तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवती। ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेब विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला। त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगारी लेखिले हाती पाया बेडी पडली। स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। समर्थाची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्टे होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय। महासमर्था भक्त पातका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची यामनी वसे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्टाध्याय गौडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्टाध्याय समाप्त। शुभम भवतु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।